गजानना गुणगरा परममंगल पावना असीव अवघी हरी दुरितते विदुर्वासना नसे त्रिभुवनामध्ये तुझविणे आम्हा आसरा करी पदनतावरी बहुदया नरोषाधरा मुक्त कैवल्य योनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायाची साधना करणारे सकल साधक संत साधू सगळ्यांना नमन करून आपण सद्गुरु गजानन महाराजांच्या चरित्राच्या 6व्या भागाला या ठिकाणी आरंभ करतोय। आतापर्यंत आपण महाराजांच्या चरित्राचे 5 भाग बघितले। सद्गुरु दासगणू महाराज महाकवी दासगणू महाराज जसं महाराजांचं चरित्र लिहितात लिखित करतात त्याच पद्धतीनं महाराजांचं चरित्र आपण आतापर्यंत बघितलेलं आहे। जवळजवळ महाराजांच्या या चरित्राच्या 10व्या अध्यायापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि आता आपल्याला 10व्या अध्यायाच्या पुढे महाराजांचं चरित्र या ठिकाणी बघायचंय। आता आपण बघितलं की महाराजांची लीला महाराजांची कीर्ती जशी वाढायला लागली तसतसा महाराजांचा भक्त संप्रदायही वाढायला लागलेला आहे। आतापर्यंत जर तुम्ही महाराजांच्या चरित्राचे मागचे भाग बघितले नसतील तर ते 5ही भाग तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुमच्या हे चरित्र चांगल्या लक्षामध्ये येईल। जसजशा महाराजांच्या लीला वाढतायत तसतसा महाराजांचा शिष्य संप्रदायही वाढत चाललेला आहे। जसे आज महाराजांचे अनेक भक्त आपल्याला पाहायला मिळतात तसे त्या काळातही महाराजांचा शिष्य संप्रदाय काही कमी नव्हता। भरपूर शिष्य त्या काळी महाराजांचे होते। आज जर आपण महाराजांच्या मंदिराचं काम बघितलं महाराजांचा शिष्य संप्रदाय बघितला तर फार व्यापक आहे। भारताचा विचार केला महाराष्ट्राचा विचार केला तर हजारों मंदिरं आपल्याला सद्गुरु गजानन महाराजांची इथं पाहायला मिळतात। हजारों मंदिर आहेत। या देशातच सोडा परदेशातही महाराजांची अनेक मंदिरं आहेत। असं म्हणतात की अमेरिकेत महाराजांची जवळजवळ 125च्या वर मंदिर आहेत म्हणजे 125च्या वर मंदिरं आपल्याला अमेरिकेतही पाहायला मिळतात। हा जो व्यापकपणा आहे हा सहज उभा राहत नाही। त्याच्यासाठी आजही महाराजांची अनुभूती महाराजांचा अनुभव महाराजांचं दर्शन महाराजांचा आशीर्वाद अनेक भक्तांना प्राप्त होतो आणि त्यातून हा संप्रदायाचा किंबहुना या मंदिराचा व्यापकपणा आपल्याला पाहायला मिळतो। त्यात मंदिराचंही योगदान काही कमी नाही। मंदिरही ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये कार्य करते त्यातूनही अनेक प्रसिद्धी अनेक प्रकारची कीर्ती या मंदिराला प्राप्त झाली किंबहुना महाराजांनाही प्राप्त झाली। जसजशा महाराजांच्या लीला वाढल्या तसतसा महाराजांचा शिष्य परिवार वाढला। मी सांगितलं की जगात चमत्काराशिवाय नमस्कार नाही। पैठणच्या सभेमध्ये ज्ञानोबाराय जेव्हा रीडा बोलवतात तदनंतर ज्ञानोबारायांची कीर्ती व्हायला सुरुवात होते। जगाची ही रीत आहे जगाचा हा नियम आहे। तसतसं महाराजांनी अनेक लीला केल्या। भास्कर पाटलाच्या विहिरीला निर्जल अशा विहिरीला पाणी लावलं। अशा अनेक प्रकारच्या लीला महाराजांनी केल्या आणि त्यातून महाराजांची अनुभूती अनुभव
लोकांना आला आणि लोक महाराजांच्या सेवेमध्ये येऊ लागले. महाराजांचा शिष्य संप्रदाय मोठा असला तरी त्यात काही विशेष जे 24 तास महाराजांची सेवा करायचे ती काही मंडळी होती. त्यात 5 जण जी मुख्य आहेत, पितांबर, भास्कर, रामचंद्र गुरव, उमरावतीचा गणेश आप्पा, बाळकृष्ण आणि 5वा ही 5 मंडळी त्या ठिकाणी महाराजांच्या 24 तास सेवेमध्ये आहेत. एक बाळाभाऊ आहेत. ही 5 मंडळी 5 पांडवासाठी महाराजांची सेवा करत आहेत. त्यात जो महाराजांचा निष्ठावान विरक्त असणारा भक्त आहे तो म्हणजे बाळाभाऊ. महाराजांचा अत्यंत निष्ठावान भक्त आहे. पण याच्या भक्तीवर मात्र भास्कर महाराजांना संशय येत होता. भक्तीवर संशय येत होता. त्यामुळं एक दिवस भास्कर महाराजांनी महाराजांना सांगितलं की महाराज, हा जो बाळाभाऊ आहे हा काही तुमचा निष्ठावान सेवक नाही. वास्तविक बाळाभाऊ आपल्या संसारावर, आपल्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवून 24 तास महाराजांची सेवा करायचा. नोकरीही त्यानं सोडून दिलेली होती. नोकरीवर तो जायचा नाही. कुटुंबाचे अनेक पत्र आले, नोकरीवरून सरकारी अनेक पत्र आले की तुम्ही नोकरीवर जॉईन व्हा. पण तरी सुद्धा बाळाभाऊला मात्र समर्थाचे चरण सोडण्याची इच्छा होत नव्हती. तो काही जायचा नाही. पण हे मात्र भास्कराच्या डोळ्यात खुपायला लागलं आणि त्यानं महाराजाकडे तक्रार केली की महाराज, हा बाळाभाऊ काही तुमचा निष्ठावान भक्त नाही. त्याच्या कुटुंबातले माणसं त्याला बोलवतायत तरी तो घरी जात नाही. त्याचं कारण त्याला आयतं खायची सवय लागली. इथं लाडू, पेढे, बर्फी पाहिजे ते खायला आहे आणि त्यामुळं त्याला घरी जाण्याची इच्छा नाही. तुम्ही त्याला इथून हकलून द्या. भास्कर महाराजांनी महाराजांना सांगितलं. पण महाराज याच्यावर काही बोलले नाही. महाराज सगळं जाणतायत. महाराज याच्यावर काही बोलले नाही. आणि शेवटी मग भास्करानं परस्परच त्या बाळाभाऊला महाराजांच्या मठातून हाकलून दिलं. सांगितलं की बाबा जा, तू तुझी नोकरी कर, इथं राहू नको. इथं महाराजांची सेवा करण्यासाठी आम्ही आहोत. आम्ही महाराजांची सेवा करू. तुला इथं राहण्याची आवश्यकता नाही. तू त्या ठिकाणी निघून जा असं सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर बाळाभाऊ मात्र त्या तिथून निघून गेलेले आहेत. बाळाभाऊ भास्कराच्या म्हणण्यावरून निघून जरी गेले तरी मात्र ते नोकरीवर लागले नाही. उलट त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि ते परत त्या ठिकाणी शेगावला आले, मठामध्ये आले. मठामध्ये बाळाभाऊला पाहिल्याच्या नंतर मात्र भास्कराला मोठा राग आला. त्याला राग अनावर झाला आणि त्यानं सांगितलं की बाबा, अरे परत परत तू त्रास द्यायला आम्हाला या ठिकाणी येतो तरी कशासाठी? तुला मी इथून काढून दिलं, हकलून दिलं, सांगितलं की जा आणि नोकरी कर, पण तरी तुला माझं बोलणं कळत नाही. जसं एखादा ओढाळ बैल मारलं तरीही हिरव्यागार चाऱ्याकडे धाव घेतो, तशी तुझी संकुचित आणि लोचट वृत्ती आहे. त्यामुळे तुला पुन्हा पुन्हा आम्ही सांगतो तरी तुझ्या लक्षामध्ये येत नाही आणि तू पुन्हा पुन्हा इथं आयतं खाण्यासाठी येतो. असं भास्कर बाळाभाऊला बोलला. पण हे महाराजांना सहन झालं नाही. महाराज सगळं जाणतायत आणि भास्कराचा तो अहंकार जाण्यासाठी आणि बाळाभाऊचा अधिकार कळण्यासाठी महाराजांनी पुढे एक लीला केली. महाराजांनी एक दिवस एका गृहस्थाच्या हातातली छत्री घेतली आणि त्या छत्रीनं बाळाभाऊला मारायला सुरुवात केली. महाराजांनी बाळाभाऊला त्या छत्रीनं एवढं मारलं की ती छत्री मोडली. मठात असणारे जे सगळे शिष्य आहेत ते घाबरले.
काही लोक त्या मठातून पळून गेले. भास्करही घाबरला की महाराज हे काय करतायत, बाळाभाऊला कशासाठी एवढं मारतायत, त्यालाही काही कळत नव्हतं. छत्री मोडल्याच्या नंतर महाराजांनी एक भरीव वेळूची काठी घेतली आणि त्या काठीनं बाळाभाऊला मारायला सुरुवात केली. ती काठीही बाळाभाऊच्या अंगावर मोडली. आता मात्र सगळे घाबरले. महाराजांच्या शिष्यापर्यंत बातमी त्या ठिकाणी गेली की महाराज मठात असं कृत्य करतायत. बंकटलाल, दामोदर अशी जी काही बाहेर शिष्य होती ती सगळी पळत पळत मठामध्ये आली आणि मठामध्ये आल्याच्या नंतर ते कृत्य पाहतायत. महाराजांची भरीव वेळूची काठीही त्या बाळाभाऊच्या अंगावर मोडून टाकली. एवढं बाळाभाऊला मारलं. त्याच्यानंतर ती मोडल्याच्या नंतर महाराज कुंभार जसा माती तुडवतो तसे पायानं त्या बाळाभाऊला तुडवायला लागले. पण महाराजांना धरण्याची मात्र कोणालाही हिंमत होत नव्हती. महाराजांचा हात पकडण्याची हिंमत कोणालाही होत नव्हती. शेवटी भीत का होईना बंकटलाल समोर आला आणि बंकटलालाने महाराजांना हात जोडले आणि महाराजांना सांगितलं की महाराज हो काय करताय, हा बाळाभाऊ आपला निष्ठावान भक्त आहे, 24 तास आपल्या सेवेमध्ये आहे, आपल्या नोकरीवर, आपल्या कुटुंबावर, आपल्या घरदारावर तुळशीपत्र ठेवून 24 तास तुमची निस्सीम भावानं त्या ठिकाणी सेवा करतोय. त्याच्या हातून एखादी चुकी घडली असेल कदाचित, पण त्या चुकीबद्दल एवढी मोठी त्याला शिक्षा करणं योग्य नाही. एवढं त्याला मारू नका. अहो ती छत्रीही तुम्ही त्याच्या पाठीवर मोडली, एवढी भरीव वेळूची काठीही त्याच्या पाठीवर मोडून काढली. त्याच्या पाठीवर किती वळ आले असतील, त्याला किती लागलं असेल याचा विचार करा, त्याला सोडून द्या. महाराज या बंकटलालाच्या बोलण्यावर हसतात आणि महाराज म्हणतात की बंकटलाल, अरे तुला दिसतंय तसं नाही, तू माझ्या कृत्याबद्दल विरुद्ध बोलतोय. अरे निरखून बघ, मी बाळाभाऊला मारलं नाही आणि तू म्हणतो ना की याच्या पाठीवर वळ आले असतील. महाराजांनी सांगितलं की बाळाभाऊ उठा आणि दाखवा तुमच्या पाठीवर किती वळ आले. शेवटी महाराजांची आज्ञा झाली आणि बाळाभाऊ उठले आणि बाळाभाऊने आपलं शर्ट काढलं आणि दाखवलं तर बाळाभाऊच्या पाठीवर एकही बळ नाही, एकही बळ नाही. त्यावेळेस अनेक जे शिष्य आहेत तिथं असले त्या सगळ्या शिष्यांना कळालं की ही महाराजांची लीला आहे. तिथंच भास्कर महाराज उभे होते. भास्कर महाराजांनाही कळालं की आपला अहंकार निघून जावा म्हणूनच कदाचित महाराजांनी ही लीला केली असावी. आणि त्या योगे बाळाभाऊचा अधिकारही सगळ्यांना कळाला आणि भास्कराचा अहंकारही नाहीसा झाला. आणि त्याच्यानंतर मात्र भास्कर कधीही बाळाभाऊला त्या ठिकाणी बोललेला नाही. अंतकरणात असणारी भक्ती, अंतकरणात असणारा भाव संत जाणतच असतात, संतांना ओळखू येतच असतो. त्याच्यासाठी आपल्याला संताला सांगण्याची आवश्यकता पडत नाही, गरज पडत नाही. आणि हे भास्कराला कळालं आणि त्याच्यानंतर दासगणू महाराज, महाकवी दासगणू महाराज पुढची सुंदर कथा त्या ठिकाणी सांगतायत. सुखलाल नावाचा एक बाळापूरला माणूस आहे, अत्यंत श्रीमंत धनिक. आणि जुन्या काळामध्ये श्रीमंती ही कशानं बोलली जायची तर ज्याच्याकडे जास्त गायी तो जास्त श्रीमंत, अशी जुन्या काळामध्ये पद्धत होती. म्हणून गायीला गोधन म्हटलं जातं, गोधन म्हटलं जातं. जुन्या काळामध्ये ही पद्धत होती. श्रीमंत माणसं गायी सांभाळायची. पण आता काळ मात्र बदललेला आहे. आता श्रीमंत माणसं गायी सांभाळत नाहीत, कुत्रे सांभाळतात. आता कुत्रे सांभाळतात, पण जुन्या काळामध्ये गायी सांभाळायची. त्या सुकलालाकडं एक गाय आहे आणि योगायोगानं
महाराष्ट्र सरकारनं गाईला मात्र राज्यमाता घोषित केलेलं आहे. ही संप्रदायासाठी किंबहुना सगळ्या देशासाठी आनंदाची गोष्ट आहे की राज्यमाता म्हणून गाय त्या ठिकाणी घोषित झालेली आहे. आपल्या राज्यासाठी तरी आनंदाची गोष्ट आहे. आणि त्या सुकलालाकडे गाय आहे. ती गाय मात्र गायीसारखी नाही, अति द्वाड आहे, ओढाळ आहे. एवढी ओढाळ आहे की तिला चराटण बांधण्याचा प्रयत्न केला तर ती चराटण तोडून टाकायची. एखाद्या घरामध्ये कोंबून ठेवण्याचा प्रयत्न केला तर दरवाजा तोडायची आणि बाहेर यायची. बाहेर आल्याच्या नंतर तिच्या समोर जर कोणी आलं, लहान लेकरू असो मोठी माणसं असो, त्याला शिंगावर घ्यायची, मारायची, लाता मारायची. अशी ओढाळ ती गाय आहे. कोणाच्याही घरामध्ये घुसायची. एखाद्या दुकानामध्ये जर गेली तर त्या दुकानात असणारं सगळं धान्य यथेच्छ पोटभर धान्य खायची आणि बाकीचं धान्य उलथून टाकायची. तेलाचे पिंपे उलथून टाकायची. अशी विचित्र गाय. सगळं बाळापूर त्या गायीला त्रासलेलं आहे. शेवटी सगळे जण त्या सुकलालाकडे आले आणि त्या सुकलाला सांगितलं की अरे बाबा, या गायीला तू विकून का टाकत नाही? कोणी जर त्या गायीला घेत नसल तर तिला घाटकाला विकून टाक, पण इथं मात्र ठेवू नको. त्या गायीनं सगळ्या बाळापुरात उपद्रव मांडलेला आहे. तू तिला घाटकाला विकून टाक. त्या सुकलानं सांगितलं की अहो, या गायीला मी फुकट द्यायला तयार आहे, पण हिला कोणी घ्यायला तयार नाही. शेवटी कंटाळून मी परगावात हिला नुळवून सोडलं होतं, पण तिथूनही परत या ठिकाणी आली. आणि तुम्ही म्हणता घाटकाला एका पठाणाला मी हिला दिलं सुद्धा होतं, पण तरी सुद्धा हे तिला अगोदरच कसं कळालं हे मलाही कळत नाही. पठाण ज्या दिवशी तिला मारणार होता त्याच दिवशी पठाण मारण्याच्या अगोदर हिनच त्या पठाणाला मारलं. त्यामुळे तो पठाणही घ्यायला तयार नाही आणि हिच्यापासून मलाही काही फायदा नाही. ही काही गाभण राहत नाही, कोणत्याही कामाची गाय नाही. मी हिला त्रासलेलो हो, पण काय करावं, काही चालत नाही. शेवटी एक जण त्या गर्दीतून पुढे आला आणि सांगितलं की अरे बाबा, एक उपाय आहे. तू असं कर, या गायीला शेगावला घेऊन जाय. मी असं ऐकलं की गोविंदबुवा टाकळीकर जे कीर्तनकार आहेत त्यांचा घोडा सद्गुरू गजानन महाराजांनी शांत केला. तोही घोडा या गायीसारखाच ओढाळ होता. तो घोडा महाराजांनी शांत केलेला आहे. तू हिला त्या ठिकाणी घेऊन जाय. कदाचित त्या संतांच्या चरण स्पर्शाने हिच्या ठिकाणी असणारा अवगुण नाहीसा होईल. आणि या गायीला तिथं घेऊन जाय आणि तिथंच महाराजांना त्या मठावर त्या ठिकाणी दान करून टाक. निदान तुला ही गाय संताला दान केल्याचं पुण्य तरी प्राप्त होईल आणि हे बाळापूर या गायीच्या त्रासापासून मुक्त होईल. घेऊन त्या ठिकाणी जा. त्यानं सांगितलं घेऊन जायचं खरंय, पण हिला न्याव तरी कसं? त्याने सांगितलं काहीच नाही. 10-20 जणा मिळून या गायीला पकडू, साखळदांडानं बांधू, गाडीत टाकू आणि शेगावला घेऊन जाऊ. आणि दिवस ठरला की त्या दिवशी गायीला पकडायचं. आणि एका मैदानामध्ये एका टोपल्यात सरकी ठेवण्यात आली गायीला खाण्यासाठी, भरवण्यासाठी. आणि ती सरकी खाण्यासाठी जशी गाय पुढे गेली आणि सरकी खाऊ लागली, त्यावेळेस 10-20 जणांनी चराटे टाकून, साखळदाण टाकून त्या गायीचे 4 पाय बांधले, शिंग बांधले आणि त्या गायीला गाडीमध्ये टाकलं आणि शेगावच्या दिशेनं रवाना केलं. पण जसजसं शेगाव जवळ येऊ लागलं माय बाप, तसतसं त्या गायीच्या ठिकाणी असणारा तो दुर्गुण कमी कमी होऊ लागला. आणि शेगावात ती गाय दाखल झाली. वाघीण असणारी ती गाय अगदी शांत झालेली. जसं त्या गायीला गाडीच्या खाली उतरवलं, ती अगदी शांत झाली. महाराजांनी त्या गायीची अवस्था पाहिली. महाराजांना फार वाईट वाटलं. महाराजांनी सांगितलं की अरे, तुम्ही काय केलं? गाय त्या ठिकाणी आई हे माय, हे सगळ्या जगाची माय.
आणि तिचे चारही पाय त्या ठिकाणी बांधून टाकलेले. तिला आताच त्या ठिकाणी काय करा, मुक्त करा. ती काय वाघीण आहे, एवढा बंदोबस्त वाघिणीला शोभतो, गाईला शोभत नाही. तिला मुक्त करा, मोकळी करा. पण कोणाचीही गाईला सोडण्याची हिंमत होत नव्हती. शेवटी महाराजच त्या गायीजवळ गेले आणि महाराजांनी आपल्या पवित्र हातानं त्या गायीची सराट सोडली, साखळदांडातून त्या गायीला मुक्त केलं आणि महाराजांचा हात त्या गायीला लागला. महाराजांचा पवित्र हात त्या गायीला लागला आणि ती गाय एकदम शांत झाली. जसा परिसाचा स्पर्श लोखंडाला झाल्याच्या नंतर लोखंड आपल्या ठिकाणी असणारा अवगुण टाकून देतो आणि त्याचं सोनं होतं, तसं संतांचा हात कोणत्याही अवगुणी माणसाला लागल्याच्या नंतर साहजिक त्याच्या ठिकाणी असणारा दुर्गुण नाहीसा होतो. संतांचा आशीर्वाद प्राप्त होणं फार महत्वाचं. आणि लक्षात घ्या की ही पृथ्वी कधीही संतविहीन होत नाही. सदैव या पृथ्वीवर सज्जन साधू राहतोच, निरंतर राहतो. कलियुग जरी असलं, कुठलंही युग जरी असलं, तरी कधीही पृथ्वी साधुविहीन होत नाही. आजही अनेक प्रकारचे संत साधू आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही जर आळंदीमध्ये गेले, आता समाधी सोहळा जवळ येतोय, समाधी सोहळ्यासाठी अनेक मंडळी आळंदीमध्ये जातात. आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर आळंदीमध्ये आजही काही संत साधू तुम्हाला पाहायला मिळतात, ज्यांच्या दर्शनाने, ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या चरण स्पर्शाने आपल्या जीवनामध्ये परमार्थाचा उदय होतो. किंबहुना परमार्थिक जर आपली वृत्ती असली तर ती परमार्थिक वृत्ती अजून वाढायला सुरुवात होते. तुम्ही आळंदीमध्ये त्या ठिकाणी जर यावर्षी समाधी सोहळ्याला गेले तर आळंदीमध्ये काही संत आहेत, जसे शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर, ज्यांच्याकडे मी 4 वर्ष शिकलो. ते शांतीब्रह्म मारुती बाबा आहेत, ज्यांच्या आयुष्यात ती शांती कधीही ढळली नाही. गुरुवर्य मोठे माऊली कदम, गुरुवर्य उल्हास महाराज सूर्यवंशी, गुरुवर्य मुखेकर बाबा शास्त्री, अशी काही सद्गुरु जोग महाराज संस्थेमध्ये साधू मंडळी, संत मंडळी, ज्यांच्या दर्शनानं, ज्यांच्या आशीर्वादानं, ज्यांच्या चरण स्पर्शानं आपल्या जीवनामध्ये परमार्थाचा उदय होतो. अनेक प्रकारचे संकट नाहीसे होतात. म्हणून यावेळेस तुम्ही समाधी सोहळ्याला गेले तर माऊली बरोबर याही संतांचे दर्शन त्या ठिकाणी घेऊन या, याही साधूचे दर्शन त्या ठिकाणी घेऊन या. महाराजांचे हात त्या गायीला लागल्याबरोबर ती गाय एकदम त्या ठिकाणी शांत झालेली आहे. महाराजांनी त्या गायीला मोकळं केलं. मोकळं केल्याच्या नंतर सगळी लोक पाहू लागले की आता ही गाय शांत बसणार नाही, पण अगदी शांत झालेली आहे. आणि ती गाय महाराजांना 3 प्रदक्षिणा घालते. महाराजांना 3 प्रदक्षिणा घालते आणि महाराजांचे पाय चाटायला लागते. ही संतांच्या चरण स्पर्शाची ताकद आहे, चरण स्पर्शाची पावर आहे. आणि आजही त्या गायीची संतती त्या शेगावमध्ये आजही वाढते. ही संतांची पावर त्या ठिकाणी. संत माणसाला परमार्थातल्याच गोष्टी देतात असं नाही, त्याच्याही बाहेर ज्या कर्मावर कोणाची सत्ता चालत नाही, त्या ते प्रारब्धही बदलण्याचं सामर्थ्य संतांमध्ये राहतं. त्याच्या पुढे दासगणू महाराजांनी फार सुंदर अशी कथा सांगितली. वाशिम जिल्हा आहे आणि त्या वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा तालुका आहे आणि त्या कारंजा तालुक्यात लक्ष्मण घोडे नावाचा एक माणूस आहे. घरी संपत्तीची कमतरता त्याच्या नाही, भरपूर संपन्नता आहे, पण त्याच्या पोटात व्याधी झालेली आहे, आजार झालेला आहे. आणि माणूस किती श्रीमंत असला, जर त्याचं शरीर चांगलं नसलं
तर त्याला सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून शास्त्रांनी सांगितलं, प्रथम सुख निरोगी काया. शरीर चांगलं नसलं तर संपत्तीचाही फायदा माणसाला होत नाही, संपत्ती माणसाला सुख देत नाही. त्या लक्ष्मण घोडेकडं संपत्तीची कमतरता नाही, संपत्ती भरपूर आहे, पण शरीर चांगलं नाही, त्याच्या पोटामध्ये व्याधी आहे. अनेक प्रकारच्या वैद्याला दाखवून पाहिलं, डॉक्टराला दाखवून पाहिलं, पण त्याला गुण मात्र येत नव्हता. शेवटी तो कंटाळला. काय करावं ते कळत नव्हतं. त्याची पत्नीही कंटाळलेली आहेत, नातेवाईकही कंटाळले आहेत. शेवटी तिच्या पत्नीच्या कानावर एक बातमी गेली की शेगावमध्ये कोणतरी अवलिया राहतो, सद्गुरू गजानन महाराज, आणि त्या अवलियाच्या चरण स्पर्शानं कदाचित आपल्या पतीची व्याधी चांगली होईल. त्या संताचा आशीर्वाद जर प्राप्त झाला तर कदाचित यांचं शरीर चांगलं होईल, यांची तब्येत चांगली होईल. म्हणून त्या लक्ष्मणाची पत्नी सहपरिवारासहित शेगावमध्ये दाखल झाली. त्याचं शरीर एवढं अस्वस्थ झालं होतं, एवढं अशक्त झालं होतं की मठामध्ये आल्याच्या नंतर महाराजांना नमस्कार करण्याची ही ताकद त्याच्या शरीरामध्ये राहिली नव्हती. असा तो लक्ष्मण घोडे महाराजांच्या दर्शनासाठी आला. त्याची पत्नी महाराज समोर आली. महाराजांना सांगितलं की महाराज, अहो मी फार दूरवरून तुमच्या दर्शनासाठी आले. हे या ठिकाणी माझे पती आहेत आणि त्यांना पोटाची व्याधी आहे. आम्ही अनेक प्रकारच्या वैद्याला दाखवून बघितलं, पण गुण मात्र यायला तयार नाही. शेवटी तुम्हीच त्या ठिकाणी शेवटची आस, शेवटची त्या ठिकाणी, त्याच्यामुळे तुमच्याकडे आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो. ज्याप्रमाणे अमृत प्राप्त झाल्याच्या नंतर मनुष्याला मृत्यू येत नाही, त्याप्रमाणे तुम्ही आमच्यासाठी अमृत आहात, संत आहात, आणि तुमचं दर्शन केल्याच्या नंतर असं संकट आमच्याकडे राहू नये, याच्यातून आम्हाला त्या ठिकाणी बरं करा, असं म्हटल्याच्या नंतर महाराज त्यावेळेस आंबा खात होते आणि तोच आंबा महाराजांनी फेकला आणि लक्ष्मण घोडेच्या पत्नीजवळ त्या ठिकाणी दिला आणि सांगितलं की हा आंबा तुझ्या पतीला खायला दे, यातून त्याची तब्येत चांगली होईल. तो आंबा त्या ठिकाणी घेतला, महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि तिथंच असणारे भास्कर महाराज यांनी सांगितलं की बाई तुम्ही आता इथं थांबू नका, महाराजांनी जो प्रसाद दिलेला आहे तो प्रसाद लवकर तुमच्या पतीला त्या ठिकाणी द्या, नक्कीच ते चांगले होतील, नक्कीच ते बरे होतील. आणि तो प्रसाद घेऊन त्या लक्ष्मण घोडेची पत्नी त्या ठिकाणी कारंजाला आलेली आहे आणि महाराजांनी जसं सांगितलं तसा तो प्रसाद एक शेवटची आस म्हणून आपल्या पतीला त्या ठिकाणी खायला दिला. आणि तो खाल्ल्याच्या नंतर काही नातेवाईक मंडळी त्या ठिकाणी भेटायला आली. विचारलं की तुम्ही शेगावला गेले होते, महाराजांनी काय दिलं, काय सांगितलं, काय उपाय त्या ठिकाणी सांगितला. त्यावेळी तिनं सांगितलं की महाराजांनी प्रसाद म्हणून एक आंबा दिला होता आणि सांगितलं की तो आंबा त्या ठिकाणी तुमच्या पतीला खायला द्या. आणि महाराजांच्या सांगण्याप्रमाणे तो आंबा मी त्या ठिकाणी माझ्या पतीला खायला दिला. कदाचित त्यांची आता तब्येत नक्कीच त्या संतांच्या आशीर्वादानं चांगली होईल. आणि ही बातमी जेव्हा वैद्याच्या कानावर गेली तेव्हा वैद्याने त्या ठिकाणी त्या लक्ष्मण घोडेच्या पत्नीला सांगितलं की बाई तुम्ही हे काय केलं. अहो या पोटाच्या व्याधीमध्ये आंबा कुपत्ते हे आंबा चालत नाही आणि तुम्ही तोच आंबा त्या ठिकाणी तुमच्या पतीला खायला दिला. आता तर तब्येत चांगली तर होणार नाही, उलट पहिल्यापेक्षा जास्त बिघडल, असं त्या ठिकाणी सांगितलं. नातेवाईकही त्या ठिकाणी त्या पतीला, त्या लक्ष्मण घोडेच्या पत्नीला बोलायला लागले. आंबा त्या ठिकाणी खायला दिलेला आहे, पण काही गोष्टी
ह्या लौकिक उपायानं टळत नाहीत. त्याच्यासाठी देवाचा आशीर्वाद, संतांचा आशीर्वाद पाहिजेच असतो. आणि तो संतांचा प्रसाद प्राप्त झाला आणि काही दिवसामध्ये त्या लक्ष्मण घोड्याच्या पोटामध्ये जी व्याधी आहे ती व्याधी बरी व्हायला सुरुवात झाली. मलाच्या वाटे, शौचाच्या वाटे त्याच्या पोटात असलेलं सगळं काही त्या ठिकाणी बाहेर निघून गेलं आणि त्याचं पोट पूर्ववत झालं महाराजांच्या कृपेनं. काही गोष्टी निसर्गाच्या बाहेर आहेत, जे संतांच्या हातात असतात, देवाच्या हातात असतात. आणि तो लक्ष्मण पूर्वीप्रमाणे बरा झालेला आहे. काही गोष्टी संतांच्या आशीर्वादाशिवाय प्राप्त होत नाहीत. आजही डॉक्टरकडे जाऊन, वैद्याकडे जाऊनही ज्या गोष्टी बऱ्या होत नाहीत त्या सद्गुरू गजानन महाराजांच्या अंगाऱ्यावर काही लोक भाव ठेवून, भक्ती ठेवून बऱ्या करतात. या संतांचं पावर हे संतांचा हा आशीर्वाद आहे. आणि त्या लक्ष्मणाची त्या ठिकाणी स्थिती पूर्ववत झाली. त्याला आनंद वाटला की संतांच्या आशीर्वादानं आपली स्थिती चांगली झाली, आपला रोग बरा झाला, आपण त्यांचं दर्शन घ्यायला तरी आता एकदा गेलं पाहिजे. म्हणून तो लक्ष्मण घोडे महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आला. त्या मठामध्ये आल्याच्या नंतर महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांना सांगितलं की महाराज, या रोगामध्ये अनेक संपत्ती मी त्या ठिकाणी वाया घातली, पण तरी सुद्धा गुण आला नाही. आर्थिक हानी झाली, मानसिक हानी झाली, शारीरिक हानी झाली, पण तुमच्या कृपेनं मात्र, तुमच्या प्रसादानं मात्र फार त्या ठिकाणी गुण आलेला आहे. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही एकदा माझ्या घरी यावं, तुमचे चरण माझ्या घराला त्या ठिकाणी लावावेत आणि माझ्या घराला पवित्र करावं. माझी इच्छा आहे की एकदा तुम्ही माझ्या घरी चला. आणि त्याचा अति आग्रह, आणि त्या आग्रहामुळं महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत, त्या कारंजामध्ये आलेले आहेत. आल्याच्या नंतर महाराज त्याच्या घरी आले. त्यानं महाराजांची पूजा अर्चा त्या ठिकाणी केली. आणि पूजा अर्चना केल्याच्या नंतर त्यानं महाराजांना दक्षिणा म्हणून काही संपत्ती ठेवलेली आहे, काही पैसे त्या ठिकाणी ठेवलेले. त्यानं सांगितलं की महाराज, तसं पाहिलं तर ही सगळी संपत्ती, हे सगळं धन तुमचंच त्या ठिकाणी आहे. त्या धनातलं थोडंफार धन तुमच्या त्या ठिकाणी समोर ठेवतो आणि एका ताटामध्ये ती दक्षिणा ठेवली आहे. महाराजांनी त्या ठिकाणी बघितलं, पण संताला काही सांगण्याची आवश्यकता नाही. महाराजांनी ओळखलं की याची वृत्ती अजूनही स्वार्थी, लोभ अजूनही याच्या अंतःकरणातला जात नाही. म्हणून महाराजांनी तिथं एक लीला केली. महाराजांनी सांगितलं की बाबा, ही सगळी संपत्ती आहे माझीच आहे असं म्हणतो, मलाच त्या ठिकाणी अर्पण करणार आहे असं म्हणतो, आणि थोडीशीच पैसे या ताटामध्ये त्या ठिकाणी ठेवले. या खजिन्याचे दार का उघडत नाही? जर ही सगळी संपत्ती माझी, तर सगळा खजिना का दाखवत नाही? सगळं मला का त्या ठिकाणी देत नाही? असं त्या ठिकाणी म्हटलं. लक्ष्मण घोडेला तो त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं की महाराज काय बोलताय. त्यानं सांगितलं की अहो महाराज, मी थोडी संपत्ती जरी ठेवली असली तरी हे सगळी संपत्ती त्या ठिकाणी तुमचीच आहे. महाराजांनी सांगितलं, जर सगळी संपत्ती माझी आहे तर उघड खजिन्याचे दार, तिजोरीचे दरवाजे उघड आणि दे मला संपत्ती, दाखव मला संपत्ती. आणि असं महाराजांनी म्हटल्याच्या नंतर नाईलाजास्तव त्या लक्ष्मणानं तिजोरीचे दार त्या ठिकाणी उघडले आणि त्या दरवाजावर उभं राहिला आणि महाराजांना म्हटलं की महाराज, अहो घ्या, तुमची संपत्ती, तुम्हाला लागल तेवढे घ्या. पण महाराजांनी त्याची संकुचित वृत्ती मात्र ओळखली आणि महाराजांनी त्यातलं काहीच घेतलं नाही. महाराज बाहेर आले आणि महाराजांनी सांगितलं की अरे वेड्या, मी तुला याच्या अपेक्षा डबल द्यायला आलो होतो, पण तुझ्या अंतःकरणातला लोभ, तुझी संकुचित वृत्ती जात नाही. तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो होतो, ही लक्ष्मी दुप्पट करण्यासाठी आलो होतो, पण मात्र तुझा अधिकार नाही, तुझी पात्रता नाही, तुझी लायकी नाही. आणि असं म्हणून महाराजांनी त्याच्या अंतःकरणातला भाव ओळखला आणि महाराज जेवण न करता, प्रसाद न घेताच त्या ठिकाणी तिथून निघून गेले. जसा संतांचा आशीर्वाद प्राप्त झाल्याच्या नंतर रेडाही बोलायला लागतो, भिंतही चालायला लागते.
तसा संताचा शाप प्राप्त झाल्याच्या नंतर काय होतं ते या कथेमध्ये आपल्याला कळायला मिळतं. महाराज नाराज होऊन त्या लक्ष्मण घोडेच्या घरून जसं निघून जातात तसं काही दिवसात त्या लक्ष्मण घोडेकडे असणारी जी श्रीमंती ही लक्ष्मी, ती लक्ष्मीही काही दिवसांना नाराज होते आणि महाराज त्याला म्हणतात की बाबा, जाता जाता महाराज त्याला सांगतात की बाबा, मी तुला दुप्पट द्यायला आलो होतो, पण तुझी ती पात्रता नाही, तर मग भोग आता कर्माची फळं. आणि तो महाराजांचा शाप खरा ठरतो आणि काही दिवसात त्याची सगळी संपत्ती नाहीशी होते. संताचा आशीर्वाद जर माणसाला वर नेत असेल, श्रेष्ठ बनवत असेल, तर संताचा शाप माणसाचं पतन करतो. आणि त्या दृष्टीनं त्या लक्ष्मण घोडेची सगळी संपत्ती त्या ठिकाणी नाहीशी झालेली, हे त्या ठिकाणी संताचं सामर्थ्य आहे. आणि असं करत महाराजांनी 10वा अध्याय त्या ठिकाणी, दासगणू महाराजांनी 10वा अध्याय त्या ठिकाणी संपवला आणि 11व्या अध्यायाला प्रारंभ केला. 11व्या अध्यायाला प्रारंभ करत असताना सद्गुरू गजानन महाराजांना वंदन करून दासगणू महाराज त्या ठिकाणी वर्णन करतायत की पुढं दास नवमीचा उत्सव आला आणि त्या दास नवमीचा उत्सव बाळकृष्ण यांच्या घरी व्हायचा. आपण मागे त्यांची कथा त्या ठिकाणी बघितलेली आहे. आणि दुसऱ्या वर्षी दासनवमीच्या उत्सवासाठी महाराज बाळापूरला गेलेले आहेत. सोबत काही शिष्यही त्या ठिकाणी आहेत आणि त्या दासनवमीचा उत्सव चालू आहे. आणि त्या दासनवमीच्या उत्सवामध्येच त्या भास्कराचा दैवयोग काळ जवळ आलेला आहे. एक पिसाळलेलं कुत्र त्या भास्कराला चावलं, भास्कर महाराजांना चावलं. आणि चावल्याच्या नंतर आता जुन्या काळामध्ये वैद्यकीय अवस्था एवढी काही प्रबल नव्हती. आता जर एखादं पिसाळ कुत्र चावलं तर त्याच्यावर भरपूर उपाय आहेत, पण जुन्या काळामध्ये एवढी वैद्यकीय अवस्था प्रबल नव्हती. त्यामुळे ते कुत्र चावल्याच्या नंतर सगळ्या लोकांनी सांगितलं की आता भास्कर वाचायचा नाही. ज्या अर्थी पिसाळ कुत्र चावलं त्या अर्थी हाही पिसाळून जाईल, वेड्यावानी करळ, आणि हाही काही दिवसाचा काय पाहुणा आहे, मरण पावल. कारण ते त्याच्या दातात असणारं विष यालाही पिसाळल्याशिवाय सोडणार नाही. ते पिसाळ कुत्र त्या ठिकाणी भास्कराला चावलं आणि चावल्याच्या नंतर सोबत जी काही त्या भास्कराची मित्रमंडळी होती, भक्त परिवार महाराजांचा होता, त्यांनी अनेक वैद्याला दाखवून बघितलं, पण त्याला गुण मात्र काहीच येत नव्हता. शेवटी त्या भास्करानं सांगितलं की अहो, इकडं तिकडं मला नेऊ नका, आता वैद्य एकच, सद्गुरू गजानन महाराज. आणि गजानन महाराज जोडून निवून मला त्या ठिकाणी टाका. आता माझं जसं प्रारब्ध असेल, महाराजांची जशी इच्छा असेल, तसं त्या ठिकाणी माझ्या नशिबामध्ये घडल. तुम्ही इकडं तिकडं मला कुठेही नेऊ नका, मला महाराजांकडे त्या ठिकाणी न्या. आणि असं म्हटल्याच्या नंतर महाराजाजवळ त्या ठिकाणी त्या भास्कराला आणण्यात आलं. आणल्याच्या नंतर महाराजांनी त्याला पाहिलं आणि महाराजांनी सांगितलं की बाबा, हे जे कुत्र तुला चावलेलं आहे, रूढ, वैर आणि हत्या, ह्या 3 गोष्टी कुणालाही चुकत नाहीत. माणसाचं जसं प्रारब्ध असतं, जसं कर्म असतं, कर्मानुसार माणसाला फल त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. म्हणून अनेक जन्माचं कर्मही माणसाचा पाठलाग सोडत नाही. पितामह भीष्माचार्य शरपंजरी पडतात, काय कारण आहे? पूर्वजन्मीचं कर्म आहे. वास्तविक एवढं पाप पितामह भीष्माचार्य करत नाहीत की ज्याच्या परिणाम स्वरूप सगळ्या शरीरात बाण त्या ठिकाणी खुपसावे, सगळ्या शरीरात बाण जावे, एवढं पाप तर पितामह भीष्माचार्यांनी केलं नाही. पण पूर्वजन्मीचं कर्म आहे. काय कर्म आहे ती भागवतातली कथा आहे. धृतराष्ट्र 100च्या 100 मुलं त्याची मरण पावतात. काय कर्म आहे? 50 जन्मापूर्वीचं कर्म आहे. एका जंगलाला आग लावलेली आहे आणि त्या आगीमध्ये सगळं जंगल जळून तर खाक झालंच, पण त्याच जंगलामध्ये एका पक्षाचे परिवार त्या ठिकाणी होता आणि त्या पक्षाची लहान पिल्ले, जी 100 पिल्ले
पक्षी तर उडून गेले, पण लहान पिल्ले ज्यांना उडता येत नव्हतं ती त्या आगीतच होरपळून मेलेली आहे. आणि त्याचं ते 150 जन्मापूर्वीचं कर्म त्याला भोग द्यायला पुढे येतं. मग तुम्ही म्हणाल की महाराज पक्षी मरण त्या ठिकाणी पावले म्हणून 100च्या 100 मुलं मरण पावले. कर्म व्याजासहित फेडावं लागतं. 50 जन्मापूर्वीचं कर्म आहे, मग इतक्या दिवस थांबलं तरी कशासाठी? कर्म तोपर्यंत थांबतं जोपर्यंत ते तुम्हाला भोग द्यायला अनुकूल वातावरण निर्माण होत नाही. या जन्मात धृतराष्ट्राचं अनुकूल वातावरण निर्माण होतं, त्याला राज्यपदही प्राप्त होतं, 100 मुलंही त्याला होतात आणि ते मागच्या जन्मीचं ते कर्म त्याला भोग द्यायला त्या ठिकाणी समोर येतं आणि त्याचे 100च्या 100 मुलं काय होतात? मरण पावतात. ऋण, वैर आणि हत्या. मला सांगायचं या 3 गोष्टी कोणालाही चुकत नाही, प्रत्येकाला भोगावे लागतात. आणि कदाचित भास्कराचं काहीतरी वैर, काहीतरी ऋण, ज्याच्या परिणाम स्वरूप ते पुत्र भास्कराला चावलं. महाराजांच्या समोर त्या भास्कराला आणण्यात आलं. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. महाराजांनी सांगितलं की बाबा हे तुझ्याच संचितातलं कर्म आहे, तुझ्या संचितातलं कर्म आहे. जर तुझी इच्छा असेल तर मी तुला त्या ठिकाणी वाचवतो, पण लक्षात घे आता तुझ्या संचितात कुठलीही जमा नाही. आता जर तुला मृत्यू आला, आता जर तुला मरण आलं तर तू निश्चित मोक्षाच्या दिशेनं जाशील, वैकुंठाच्या दिशेनं जाशील. म्हणून या क्षणी तुझ्यासाठी मृत्यू चांगला आहे. जर तुझी इच्छा असेल तर मी तुझं आयुष्य वाढवूही शकतो. तुला वाढवायचं का? तुला संधी आहे, त्या ठिकाणी बोल, सांग. महाराज त्या भास्कराला म्हटलं. भास्करांना सांगितलं की महाराज अहो मी अज्ञानी, मला कळत नाही, तुम्हीच जे काही निर्णय घ्यायचा योग्य तो त्या ठिकाणी निर्णय घ्या. मी याच्यावर काही बोलू शकत नाही, काही सांगू शकत नाही. जवळ काही शिष्य जे होते त्या शिष्याने सांगितलं की महाराज प्रयत्न करा भास्कर महाराजाला वाचवण्याचा, त्याचं आयुष्य वाढवण्याचा. महाराजांनी सांगितलं की अरे बाबा इथंच खऱ्या अर्थानं तुम्ही चुकता. खऱ्या अर्थानं आता भास्कर मुक्त व्हायला आलेला आहे आणि जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला मरण निश्चित त्या ठिकाणी प्राप्त होतं, प्रत्येकाला प्राप्त होतं. कोणी या ठिकाणी अमर नाही. कालपचती भूतानि कालसंवरते प्रजाहा कालसुप्तेषु जागृती कालो ही दुरतिक्रमाः असं म्हटलेलं आहे. किंवा मृत्युमेति मृत्युलोकाः असं म्हटलेलं आहे. उपजेते नाशे नाशिले पुनर्पी दिसे घटिका यंत्र तैसी परिभ्रमेगा. माऊली बोलते जातस्य ही ध्रुव मृत्यूर ध्रुवन जन्म मृतस्य च. फार गोड अध्याय आहे गीतेचा, श्रीमद भगवद्गीतेचा. ती श्रीमद भगवद्गीता आपण या चॅनलवर टाकलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी बघून घ्या. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये आत्म्याचं वर्णन केलेलं आहे आणि तेच महाराज त्या ठिकाणी सांगतायत की बाबा जन्माला येणारा प्रत्येक माणूस त्या ठिकाणी मृत्यू पावत असतो आणि भास्करासाठी ही संधी आहे, सुवर्ण काळ आहे. आता जर त्याला मृत्यू आला तर मोक्षाच्या दिशेनं तो त्या ठिकाणी जाईल. त्याच्यामुळे त्याला थांबवू नका, त्याला त्या ठिकाणी जाऊ द्या. महाराजांचं हे बोलणं काही जणांना पटलं, काही जणांना पटलं नाही. कारण जगात काही आस्तिक असतात, काही नास्तिक असतात. जगामध्ये प्रत्येक वेळी 2 गटाची लोक आपल्याला पाहायला मिळतात. काहींना ते पटलं बोलणं, काहींना पटलंही नाही. महाराजांनी सांगितलं की बाबा जर तुझी इच्छा असेल तर मी तुझं आयुष्य वाढवतो, पण भास्करांना सांगितलं नाही. महाराज आता जर संतांच्या सहवासामध्ये मला मृत्यू येत असेल तर याच्यापेक्षा माझं भाग्य कोणतं मोठं आहे. त्यामुळं आता मला आयुष्य वाढवण्याची इच्छा नाही. तुम्ही जे कराल ते मला त्या ठिकाणी मान्य आहे. महाराजांनी सांगितलं की बाबा आता मी सांगतो तसं वाघ. 2 महिने मी तुला काही होऊ देणार नाही. पिसाळलं कुत्र जरी तुला चावलं असेल तर तरी तुला 2 महिने काही त्या ठिकाणी होणार नाही. तू त्या ठिकाणी पहिल्यासारखाच राहशील, पण 2च महिने मात्र तुला इथून पुढे आयुष्य हे लक्षात घे. महाराजांनी त्याला सांगितल्याच्या नंतर भास्कराच्या अंतःकरणात मात्र एक विचार निर्माण झाला की जसं माऊली ज्ञानोबारायचं आळंदीला भव्य आणि दिव्य मंदिर आहे, जगद्गुरु तुकोबारायचं आळंदीला जसं भव्य आणि दिव्य मंदिर आहे, संत एकनाथ महाराजांचं जसं पैठणला भव्य आणि दिव्य मंदिर आहे, तसं महाराजांचंही इथं एक स्मारक व्हावं, चांगलं मंदिर व्हावं.
अशी भास्कर महाराजांची पहिली कल्पना. आणि त्याच्यासाठी त्यांनी जवळ जे काही शिष्य होते त्या शिष्यांना सगळ्यांना सांगितलं की अहो, महाराजांचं स्मारक झालं पाहिजे. जसं ज्ञानोबरायांचं मंदिर आहे, जसं तुकोबरायांचं मंदिर आहे, जसं एकनाथ महाराजांचं मंदिर आहे, जसं नामदेव महाराजांचं मंदिर आहे, तसं महाराजांचं मंदिर झालं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा आणि माझ्या डोळ्यात देखत थोडंफार काहीतरी त्या ठिकाणी बांधकाम करा, मंदिर उभं करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा, स्मारक उभं करण्याचा प्रयत्न करा. सगळ्या मंडळीला म्हटलं, पण सगळ्या मंडळी हो म्हटलं नाही, कोणीही म्हटलं नाही आणि सगळे निघून गेले. भास्करानं ओळखलं की हे आशे तयार होणार नाही, हे आपल्याला हो म्हणतात पण करतील असं वाटत नाही. म्हणून भास्कर महाराजांनी अनेक मंडळी, पाटील मंडळी त्या ठिकाणी जमा केली, अनेक मोठमोठे धनानं संपन्न असणारे लोक त्या ठिकाणी जमा केली. सगळ्यांना सांगितलं की अहो, मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, माझं आयुष्य अगदी थोडं राहिलेलं आहे आणि माझी अशी इच्छा आहे की महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी व्हावं. तुम्ही सगळी मंडळींनी जर प्रयत्न केले तर ते स्मारक निश्चित त्या ठिकाणी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सगळी धनानं संपन्न मंडळी आहात, भगवंतानी तुमच्यावर कृपा केली, देवानं तुमच्यावर कृपा केली आणि तुमच्याकडे अनुकूल अशी संपत्ती आहे आणि संपत्तीशिवाय, धनाशिवाय ते मंदिर उभं राहायचं नाही. त्यामुळं तुम्ही प्रयत्न करा आणि मला शब्द द्या की महाराजांचं आम्ही स्मारक उभं राहू. भास्कर महाराजांनी म्हटलं आणि सगळ्या पाटील मंडळींनी, सगळ्या धनानं संपन्न असणाऱ्या सगळ्या मंडळींनी त्या भास्कराला शब्द दिला की तुमची जशी इच्छा आहे तसं निश्चित आम्ही स्मारक उभं राहण्याचा त्या ठिकाणी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. आणि भास्कराला मोठा आनंद वाटला. जसजसा मृत्यू जवळ येत होता तसतसा तो भास्कर पाटील दुःखी नाही. वास्तविक मृत्यूचं भय सगळ्या माणसाला वाटतं, भीती माणसाला वाटते. समोरून जर साप गेला, माणसाला एकदा जर दिवसात साप दिसला तर दिवसभर त्याच्या अंतःकरणात भीती निर्माण होते. एवढं मृत्यूचं काय वाटतं, भय वाटतं. सगळ्याला मृत्यूचं भय वाटतं. पण त्या भास्कराचा मात्र मृत्यू जसा जवळ येत होता तसतस उत्तरोत्तर त्याचा आनंद वाढू लागला की आपलं काय भाग्य, संतांच्या सेवेमध्ये, संतांच्या सानिध्यामध्ये, संतांच्या संगतीमध्ये आपल्याला मृत्यू येणार आहे. त्याला आनंद वाटायचा. महाराजांनी एक दिवस त्याला सांगितलं की बाबा, माझी अशी इच्छा आहे की एकदा आपण त्र्यंबकेश्वराला त्या ठिकाणी जावं आणि त्या भगवान शंकराचं, त्या कर्पूर गौराचं दर्शन त्या ठिकाणी घ्यावं. एकदा त्या प्रदक्षिणा तिथं त्या ठिकाणी करावी, कारण क्षेत्राचा महिमा असतो. त्यानं सांगितलं, महाराज, त्या गोदावरीचं स्नान करण्याची माझी इच्छा नाही. अहो, प्रत्यक्ष शंकर तुम्हीच माझ्यासाठी आहात आणि तुमचे चरणच माझ्यासाठी गोदावरी हे, याच चरणात स्नान करण्याची माझी इच्छा आहे. आणि हे शेगावच माझ्यासाठी त्र्यंबकेश्वर आहे. त्यामुळे मला कुठेही जाण्याची इच्छा नाही. महाराज त्याच्या या बोलण्यावर हसले. महाराजांनी सांगितले की बाबा, तसं नाही. प्रत्येक क्षेत्राचा महिमा असतो आणि तो महिमा मांडला पाहिजे. त्यामुळे चाल माझ्यासाठी त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वराला चाल. आणि महाराज भास्कराला घेऊन त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला आलेले आहेत. भगवान शंकराचं दर्शन केलेले, गोदावरीमध्ये स्नान केलेलं आणि दर्शन केल्याच्या नंतर महाराज तसंच नाशिककडे त्या ठिकाणी गेले. तिथं आपल्या त्या ठिकाणी बंधूला भेटले. तसेच भेटत भेटत महाराज आडगावला आलेले आहेत. भास्कर महाराजांना आडगावला आल्याच्या नंतर तिथं महाराज थांबले. थांबल्याच्या नंतर तिथं महाराजांनी एक लीला केली. महाराजांनी एका काठीनं भास्कराला तिथं ताडण केलं, मारलेलं आहे उन्हामध्ये. मारल्याच्या नंतर बाळाभाऊने सांगितलं की महाराज, अहो तुम्ही हे काय करताय? त्यावेळेस भास्करांनी सांगितलं की महाराज, भास्करांनी सांगितलं की बाळाभाऊ, तुम्ही महाराजांना थांबवू नका. अहो, तुम्हाला असं वाटतंय की महाराज मला मारतायत, पण महाराज मला मारत नाही. मला उलट महाराजांच्या मारण्यानं गुदगुल्या होत आहेत. महाराजांच्या मारण्याचा त्रास मला होत नाही. नंतर बाळाभाऊला महाराजांनी सांगितलं की बाळाभाऊ, आता भास्कराचे 2च दिवस शिल्लक उरलेले, पंचमीला तो त्या ठिकाणी आपल्यामधून निघून जाईल. महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं, आज मी ही जी लीला केली
त्याला चापटा मारलं, याचं काय कारण हे तुझ्या लक्षामध्ये आलं? याच भास्कराने माझ्याकडून तुला छत्रीनं मारलं होतं, काठीनं मारलं होतं, आणि त्याचं ते क्रियमान नाश पावलं पाहिजेत, नष्ट झालं पाहिजेत, म्हणून या ठिकाणी लीला केली. आता मात्र तो परिपूर्ण होऊन झालेला आहे. आता जर त्याला त्या ठिकाणी मृत्यू आला तर निश्चित त्याला मोक्ष प्राप्त होईल, वैकुंठाच्या दिशेनं तो त्या ठिकाणी निघून जाईल. एवढाच हेतू माझा होता, दुसरा काही हेतू नाही. आणि तो हनुमान जयंतीचा उत्सव त्या ठिकाणी पूर्ण झाला, आणि पूर्ण झाल्याच्या नंतर उत्सवाचा काला झाला आणि वद्य पंचमीचा दिवस आलेला आहे. आणि त्या वद्य पंचमीच्या दिवशी महाराजांनी सगळ्यांना सांगितलं की, भास्कराला सांगितलं की बाबा आज तुला मृत्यू येईल, आज तुला त्या ठिकाणी मरण येईल. पूर्वेला तोंड करून महाराजांनी त्याला बसविलं आणि सांगितलं की बाबा अंतकरणामध्ये, हृदयामध्ये भगवंताला साठव. अंतकालेचे मामी व, गीता बोलते अंतकालेचे मामी व स्मरण मुक्त कलिवरम, यम यम स्मरण भावम तेजत्यंती कलिवरम. जशी अंतकरणामध्ये वृत्ती राहते, भाव राहतो, ती गती माणसाला प्राप्त होते. माऊली बोलते मरणी जया जे आठवे ते त्याची गती ते पावे, म्हणून वाणावे ऐकावे त्याची सदा. बरोबर आहे बोलतात. अंतकाळाच्या वेळी माणसाच्या अंतकरणात जी धारणा राहते त्याप्रमाणे माणसाला गती प्राप्त त्या ठिकाणी होत असते. म्हणून तुकोबाराम म्हणतात अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा, किंवा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखापार नाही, असं वर्णन केले. त्याच दृष्टीनं महाराजांनी भास्कराला बसविले, सांगितलं की बाबा अंतकरणात वृत्तीमध्ये भगवंताचं नामस्मरण कर, भगवंताचं चित्त, भगवंताचं ध्यान त्या ठिकाणी कर, हरीचं ध्यान कर, काही क्षणामध्ये तुला मृत्यू येईल. समोर त्या ठिकाणी अनेक मंडळी बसलेली, हे विठ्ठल नामाचा गजर चालू आहे, हरीचा गजर त्या ठिकाणी चालू आहे. आणि त्या गजरामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये दैवयोगानं, प्रारब्धानं, भाग्यानं त्या भास्कराची मृत्यू घटिका जवळ येत आहे. अंतकरणामध्ये त्याचा आनंद आहे की संतांच्या सहवासात, संतांच्या सानिध्यात आपल्याला मृत्यू येतो, त्याच्यामुळं त्याला दुःख होण्याचं कारण आहे. आणि आनंदित वृत्तीनं महाराज त्याच्या त्या ठिकाणी जवळ आहेत, चौकून त्या ठिकाणी भजन चालू आहे. आणि जसा त्याचा मृत्यू काळ जवळ आला, महाराज त्याच्या जवळ गेले, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि जोरानं महाराजांनी हर हर गर्जना केली. आणि त्या भास्कराला त्या ठिकाणी मृत्यूनं गाठलं. आणि भास्कर मोक्षाच्या दिशेनं, वैकुंठाच्या दिशेनं त्या ठिकाणी काय झाला, निघून गेलेला आहे. त्याचं दैवयोग चांगलं, त्याचं भाग्य चांगलं, त्याचं प्रारंभ चांगलं की संतांच्या समोर त्या ठिकाणी मृत्यू आला. नंतर आता त्या भास्कराला ठेवायचं कुठं? महाराजांनी सांगितलं की इथूनच एका मैलावर, आडगावपासून एका मैलावर जे द्वारकेश्वर पशुपती आहे त्याच्या जवळ नेऊन भास्कराला त्या ठिकाणी ठेवा, तिथं त्याला समाधी द्या. आणि महाराजांच्या आज्ञेप्रमाणे तिथं त्याला नेण्यात आलं, तिथं त्याला त्या ठिकाणी समाधी त्या ठिकाणी देण्यात आली. भास्कराला मोक्ष प्राप्त झाला. आणि त्याच्यानंतरही अनेक कथा आपल्याला महाराजांच्या या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. आज गुरु महाराज अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी वर्णन करतायत. पण आता याच्या पुढच्या कथा आपण पुढच्या भागामध्ये त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. आणि पुढचं चरित्र पुढच्या भागामध्ये, आता जवळपास 11व्या अध्यायापर्यंत आपण आलो. 11व्या अध्यायाच्या काही पुढच्या कथा राहिलेल्या आहेत, शिल्लक आहेत, त्या कथाही आपण पाहणार आहोत. जसं सद्गुरू दासगुरू महाराजांनी वर्णन केलेलं आहे त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी हे चरित्र पाहतोय. हे तुम्ही जे महाराजांचं चरित्र ऐकतायत, या योगानं तुम्हाला महाराजांच्या चरित्राचं पारायण सुद्धा त्या ठिकाणी होईल. त्याच पद्धतीनं आपण हे चरित्र या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करतोय. असो, हे चरित्र आपण या ठिकाणी थांबू. नवीन जर तुम्ही या चॅनलवर असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब त्या ठिकाणी करा, लाईक करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचल. रामकृष्ण हरी, जय गजानन.